हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन वॅकन्सीबद्दल माहिती बघणार आहोत आणि आजची जी वॅकन्सी असणार आहे ती ऑल इंडियासाठी असणार आहे आणि ऑल इंडियातील मुलं याला अप्लाय करू शकतात. तर त्यासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे, काय क्रायटेरिया असणार आहे आणि भरती प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा आणि आपल्या मित्रांनासुद्धा ही माहिती शेअर करा. तर आपण बघू शकता आजचा जे व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये आपण आर्मी भरतीबद्दल माहिती बघणार आहोत आणि ही आर्मी भरती टी-एची भरती असणार आहे. ओपन रॅली असणार आहे. आपण बघू शकता इथं पूर्ण काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे आणि याचं शॉर्ट नोटीस जे आहे ते आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. तर त्यामध्ये सुद्धा आपण भरपूर काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर टी-एची ओपन रॅली आहे आणि 15 नोव्हेंबरपासून ही रॅली चालू होणार आहे. तर 1 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. आपण इथं बघू शकता. तर याची जी काही माहिती आहे ऑफिशियल ती आपण बघणार आहोत आणि सगळी काही माहिती ऑफिशियल असणार आहे. तर मित्रांना ही माहिती शेअर करा आणि सगळी काही डिटेलमध्ये माहिती आपण बघणार आहोत. क्वालिफिकेशन वगैरे आपण बघितलेली आहे ऑलरेडी, तीसुद्धा आपण ऑलरेडी परत आपण बघणार आहोत आणि हाईट, ट्रेनिंग वगैरे काय काय क्रायटेरिया असणार आहे तीसुद्धा आपण बघणार आहोत. आपण बघू शकता जे रिक्वायरमेंट निघलेली आहे आपण बघू शकता टी-एची आहे, टी-ए आर्मी भरती. तर वेगवेगळ्या युनिटमध्ये ही भरती असणार आहे. 15 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. बघू शकता बटलेन आहे, इन्फंट्री आहे. आपण बघू शकता फर्स्ट नंबरची 101 इन्फंट्री टी-ए मराठा इन लाईट इन्फंट्री आहे. आपण बघू शकता. तर अशा प्रकारच्या इन्फंट्री इथे दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ही भरती असणार आहे. आपण बघू शकता. तर टी-एची ही भरती असणार आहे. आपण बघू शकता टोटल वॅकन्सी इथं दिलेली आहे. जी सोल्जर जनरल ड्युटीमध्ये 1372 जागा आहे. आपण बघू शकता. सोल्जर सेफमध्ये आपण बघू शकता 19 जागा आहे. मेस कुकमध्ये 2 जागा आहे सोल्जर. आपण बघू शकता. सगळ्या काही जागा आहे. परमनंट वॅकन्सी असणार आहे आणि ह्या सगळ्या जागा परमनंट असणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब असणार आहे. एज क्रायटेरिया खूप याच्यामध्ये एज जास्त आहे, तर याच्यामध्ये सगळे अप्लाय करू शकतात. तर त्याबद्दल आपण बघू शकता डिटेलमध्ये माहिती. तर फर्स्ट नंबरचं जे सेंटर आहे आपण बघू शकता, महाराष्ट्राबद्दल बघतो आपण, कोल्हापूरमध्ये जे सेंटर आहे आणि लोकेशन दिलेलं आहे. आपण बघू शकता इथं महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, शिवाजी युनिव्हर्सिटी. आपण बघू शकता शिवाजी स्टेडियम. इथं ही ओपन भरती असणार आहे त्यामुळे डायरेक्ट आपल्याला 16 तारखेला डायरेक्ट इथं जायचं आहे. आपण बघू शकता डेट पण सुद्धा दिलेली आहे, डेट इथं दिलेली आहे. तर इन्फंट्री इथं दिलेली आहे. आपण बघू शकता मराठा लाईफ इन्फंट्री 101 आणि 109 बघू शकता. याच्यामध्ये ज्या वॅकन्सी निघाल्या आहेत त्या इथं बघू शकता. 195 जनरल ड्युटीसाठी आहे सोल्जर आणि ट्रेडमॅनसाठी 13 आहे, कुकसाठी 1 आहे. आपण बघू शकता इथं टोटल वॅकन्सी दिलेली आहे. वॉशरमॅनसाठी 1 आहे, हाऊसकीपिंगसाठी 1 वॅकन्सी आहे इथं आणि डेट आणि सिरियल नंबर इथं दिलेला आहे. आपण बघू शकता. तर ह्या तारखेला आपल्याला डायरेक्ट ओपन भरतीला जायचं आहे. तिथे डायरेक्ट डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन 15 नोव्हेंबर 2025ला आपण बघू शकता. आणि इथं लोकेशन दिलेलं आहे, डोमेसाईल दिलेलं आहे, गुजरात, गोवा युनिट, दादर हवेली. आपण बघू शकता. तर 16 तारखेला आपण बघू शकता ऑल डिस्ट्रिक्ट तेलंगणा अँड गुजरात स्टेट यांना बोलण्यात आलेलं आहे आणि फॉलोइंग 4 डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. आपण बघू शकता कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग यांची इथं भरती असणार आहे 16 तारखेला. बघू शकता. 17 तारखेला आपण बघू शकता त्यांनी बोललेलं आहे फॉलोइंग 11 डिस्ट्रिक्ट स्टेट ऑफ महाराष्ट्रामधले बोललेले आहे सोलापूर, ठाणे, वाशिम, बीड, बुलढाणा, लातूर, नगर, बघू शकता नांदेड, धुळे. 17 तारखेला त्यांना बोललेलं आहे. 18 तारखेला बघू शकता 11 डिस्ट्रिक्टमधले विद्यार्थी बोललेले आहेत महाराष्ट्रामधले. बघू शकता अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना. बघू शकता. तर 18 तारखेला तुम्हाला बोललं आहे ह्या जिल्ह्याला. वरती आपण जॉब लोकेशन वगैरे बघितलेलं आहे, कुठेही भरती ओपन रॅली होणार आहे. 19 तारखेला बघू शकता
फॉलोइंग 10 डिस्ट्रिक्ट ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र आपण बघू शकता. चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, हिंगोली, मुंबई सिटी, मुंबई बघू शकता, नाशिक, परभणी, पुणे आणि बघू शकता यांना 19 तारखेला इथं बोललेलं आहे. 6 नंबरला 20 तारखेला 20 नोव्हेंबर 2025ला बघू शकता. 21ला फॉलोइंग डिस्ट्रिक्ट कर्नाटका मध्ये बोललेले आहेत बघू शकता. तर ऑल इंडिया भरती असणार आहे, पण वेगवेगळी तारीख यांना दिलेली आहेत प्रत्येक स्टेटसाठी. तर ह्याच तारखेला आपल्याला जायचं आहे तिथं बघू शकता. कर्नाटका म्हणलेले हे डिस्ट्रिक्ट आहे, यांना बोललेलं आहे 21 तारखेला. तर 22 तारखेला आपण बघू शकता 7 डिस्ट्रिक्टला बोललेलं आहे कर्नाटका म्हणल्या. आणि खाली 23 तारखेला बघू शकता 14 डिस्ट्रिक्ट राजस्थानचे बोललेले आहेत. तर हे राजस्थानचे डिस्ट्रिक्ट आहे. 24 तारखेला 24 नोव्हेंबरला राजस्थान म्हणले हे डिस्ट्रिक्ट आहे 14. 25 तारखेला बघू शकता आपण राजस्थान म्हणलेच डिस्ट्रिक्ट बोललेले आहेत. 27ला आपण बघू शकता ऑल डिस्ट्रिक्ट आंध्र प्रदेश, गुजरात, केरला बघू शकता केरला स्टेट. 28 तारखेला ऑल डिस्ट्रिक्ट तामिळनाडू, गुजरात अँड केरला स्टेट. त्यांची ओपन रॅली डायरेक्ट होणार आहे तिथं 29 नोव्हेंबरला बघू शकता. 29 नोव्हेंबर 2025. तर 1 डिसेंबर 2025ला टेस्ट वगैरे होणार आहे, डॉक्युमेंट टेस्ट आपण बघू शकता. डॉक्युमेंट्स चेकिंग टेस्ट, ट्रेड टेस्ट, मेडिकल टेस्ट ऑफ पासिंग बघू शकता. काही फॉर्मॅलिटीज होणार आहे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत. आणि कट ऑफ टाईम वगैरे रिपोर्टिंग टाईम इथं दिलेलं आहे आपण बघू शकता. तर डॉक्युमेंट चेकिंगसाठी पण टेस्ट त्यांनी दिलेलं आहे, फिजिकल टेस्ट जे असतील ते. तामिळनाडू सेंटर आपण बघू शकतो, तेलंगणाचं सेंटर आहे सिकंदराबाद. तर त्यामध्ये सेंटरचं लोकेशन दिलेलं आहे बघू शकता तेलंगणा. ते युनिट आहे, ही युनिट असणार आहे. आणि इथं आपण बघू शकता 298 वॅकन्सी आहे जनरल ड्युटी फॉर सोल्जर. आणि ट्रेडमॅनसाठी 11 आहे, कुकसाठी 1 आहे बघू शकता. इथं दिलेलं आहे सगळे काही वॅकन्सी जे असणार आहेत तेलंगणामध्ये. तर बघू शकता इथं जे डिस्ट्रिक्ट येणार आहे बघू शकता डोमोसाईल दिलेलं आहे इथं. तर 15 नोव्हेंबर 2025 रोजी गुजरात हे डोमोसाईलवाले इथं अप्लाय करू शकतात, ओपन रॅलीसाठी येऊ शकतात. 16 नोव्हेंबरला आंध्र प्रदेश म्हणले डिस्ट्रिक्ट आहे ते अप्लाय इथं येऊ शकतात ओपन रॅलीसाठी. 17 नोव्हेंबरला आपण बघू शकता आंध्र प्रदेशचे जे डिस्ट्रिक्ट आहे ते इथं येऊ शकतात ओपन रॅलीसाठी. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो इथं 18 नोव्हेंबर 2025ला फॉलोइंग डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामधले इथं डिस्ट्रिक्ट येऊ शकतात. त्या ठिकाणी दिलेलं आहे सगळे डिस्ट्रिक्ट बघू शकता. आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकता 19 नोव्हेंबरला हे डिस्ट्रिक्ट इथं पण अप्लाय करू शकतात आपण बघू शकता. इथं सुद्धा अप्लाय करू शकतात. वेगवेगळ्या ठिकाणी वॅकन्सी असणार आहे 2 ठिकाणी महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये बघू शकता. 20 नोव्हेंबरला त्याचप्रमाणे आपण बघू शकता 21 नोव्हेंबरला ही डिस्ट्रिक्ट कर्नाटकातले डिस्ट्रिक्ट इथं अप्लाय करू शकतात, ओपन रॅलीसाठी येऊ शकतात. 22ला बघू शकता आपण 22 नोव्हेंबरला हे डिस्ट्रिक्ट इथं ओपन रॅलीसाठी येऊ शकतात. 23 नोव्हेंबरला हे डिस्ट्रिक्ट राजस्थानवाले इथं येऊ शकतात. 24 नोव्हेंबरला बघू शकता. अशा प्रकारे 25 तारखेपर्यंत तामिळनाडूचे डिस्ट्रिक्टसुद्धा इथं येऊ शकतात. जे ॲड्रेस आपण वरती बघितलेला आहे त्या ॲड्रेसवर कन्फ्यूज व्हायचं नाही आपल्याला.
बघू शकता 26ला काही नाही, 27ला बघू शकता, 28, 29 बघू शकता. तर अशा प्रकारे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत ही भरती चालणार आहे. इथं मेडिकल टेस्ट वगैरे होणार आहे. आपण बघू शकता इथं जे ह्या ॲड्रेसवर जे भरतीला जातील ओपन राहिलेल्यासाठी 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत त्यांचं मेडिकल चेकिंग, डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे. मेडिकल टेस्ट होणार आहे. त्याचप्रमाणे आपण बघू शकता खाली जे डिटेल दिले आहे ते बघणार आहे आपण. तर खाली जी कर्नाटका म्हणली आहे भरती आपण बघू शकता, कर्नाटका सेंटर आहे. इथं सुद्धा वॅकन्सी आहे. तर इथं ॲड्रेस दिलेला आहे ग्राउंडसाठी, लोकेशन युनिट इथं असणार आहे आणि त्यासाठी वॅकन्सी असणार आहे. बघू शकता 320 वॅकन्सी जनरल ड्युटीसाठी आहे, ट्रेडमॅनसाठी 5 आहे. तर बघू शकता असे वॅकन्सी आहे इथं. तर इथं सुद्धा आपण त्याचप्रमाणे जाऊ शकतो, भरतीला अप्लाय करू शकतो. ज्या दिवशी जे स्टेटच्या मुलांना बोलवलं आहे त्याच दिवशी आपण जाऊ शकतो, आपल्याला जायचं आहे. तर इथं बघू शकता 17 नोव्हेंबरला इथल्या महाराष्ट्रामधल्या 11 डिस्ट्रिक्टला बोलवण्यात आलेले आहे. बघू शकता अप्लाय करू शकता, इथं जाऊ शकतात. 18 नोव्हेंबरला बघू शकता महाराष्ट्रामधले काही डिस्ट्रिक्ट आहे त्यांना इथे बोलवलेलं आहे. तर ह्याच डिस्ट्रिक्टच्या मुलांना तिथे जायचं आहे. या तारखेला बोललेलं आहे त्याच तारखेला जायचं आहे आपल्याला, अदर डेटला तिथे जायचं नाही आहे. बघू शकता 29 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील काही जिल्हे आहे त्यांना तिथे बोललेलं आहे ओपन रॅलीसाठी. तर कन्फ्युजन बिलकुल करायचं नाही आहे. काही जर माहिती समजली नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. 21 नोव्हेंबरला कर्नाटकामधले काही डिस्ट्रिक्ट आहे त्यांना बोललेलं आहे. 12मध्ये 22मध्ये कर्नाटकातले काही डिस्ट्रिक्ट आहे त्यांना बोललेलं आहे आपण बघू शकता. तर अशा प्रकारे ही भरती असणार आहे, ओपन रॅली असणार आहे. बिलकुल ज्या दिवशी बोललेलं आहे त्याच दिवशी आपल्या डिस्ट्रिक्टला जायचं आहे. बघू शकता सगळी काही माहिती आहे ती ऑफिशियल PDF मधून आपण देतोय. तर ऑफिशियल माहिती असणार आहे. 28 नोव्हेंबरला बघू शकता ऑल डिस्ट्रिक्ट ऑफ तामिळनाडूमधले आणि कर्नाटका स्टेटमधले असणार आहे. जी माहिती आहे ती सगळी डिटेलमध्ये आपण बघतोय. बघू शकता समोरची माहिती आपण बघणार आहे. आता महाराष्ट्रामधलं सेंटर आहे देवराळी. बघू शकता या सेंटरला सुद्धा जागा आहे. तर आपण ते बघू शकता इथं ॲड्रेस दिलेला आहे. या ॲड्रेसवर आपल्याला जायचं आहे. नाशिक महाराष्ट्रामध्ये आहे. ते ग्राउंडला आपल्याला त्याच वेळी पोहोचत आहे. युनिट असणार आहे इथं 3 बघू शकता आणि या युनिटवर इथं जागा असणार आहे. आपण बघू शकता या जागा युनिट वाईज 303 जागा आहे जनरल ड्युटीसाठी. बघू शकता ट्रेडमॅनसाठी 16 आहे, कुकसाठी 2 आहे. तर अशा प्रकारे इथं जागा असणार आहे. आणि बघू शकता रिपोर्टिंग टाईम वगैरे दिलेला आहे. कोणकोणते डिस्ट्रिक्ट इथं अप्लाय करू शकतात, ओपन रॅलीसाठी येऊ शकतात ती माहिती इथं दिलेली आहे. 16 तारखेला हे डिस्ट्रिक्ट इथं येऊ शकतात. 16 तारखेला बघू शकता ज्या डिस्ट्रिक्टची माहिती दिलेली आहे त्याच डिस्ट्रिक्टने जी तारीख दिली आहे त्याच तारखेला जायचं आहे ओपन रॅलीसाठी. कन्फ्यूज नाही व्हायचं आहे बिलकुल. बघू शकता 17 तारखेला महाराष्ट्रातील काही डिस्ट्रिक्ट आहे सोलापूर, ठाणे, वाशिम, बीड, बुलढाणा, लातूर, नागपूर, नांदेड. तर ह्याच डिस्ट्रिक्टने तिला जायचं आहे ओपन रॅलीसाठी. बघू शकता अशी प्रकारची असणार आहे वॅकन्सी. तर खूप चांगल्या प्रकारचं तर यांनी टाइम टेबल सेट केलेलं आहे. ज्या तारखेला बघू शकता इथं 21 नोव्हेंबरला कर्नाटकामधले काही डिस्ट्रिक्ट आहे त्यांनाच इथं बोललेलं आहे. तर अदर्स इथं कोणी नसणार आहे. त्या स्टेटमधले तेच डिस्ट्रिक्ट तिथे असणार आहे ओपन रॅलीसाठी. 22 तारखेला बघू शकता इथं कर्नाटकामधले काही डिस्ट्रिक्ट आहे त्यांनाच इथं बोललेलं आहे. तर तेच असणार आहे बिलकुल तिथं. कन्फ्युजन कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन इथं नसणार आहे आपण बघू शकता. तर सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये देतो आहे आणि सगळी काही माहिती जी ऑफिशियल माहिती आहे. तर वेगवेगळ्या सेंटरला वेगवेगळ्या ठिकाणी जागा असणार आहे. तर आपण बघितले आतापर्यंत
3 सेंटर बघितलेलं आहे. तर तिन्ही सेंटरमध्ये वेगवेगळ्या ज्या व्हॅकन्सी आहे आणि त्यांचा जो शेड्यूल आहे, टाईम टेबल शेड्यूल बघू शकता सारख्याच प्रमाणात आहे. 15 तारखेपासून तर 1 डिसेंबरपर्यंत ही फॉर्मॅलिटी चालणार आहे. तर कोणत्याही एकाच ठिकाणी आपण जाऊ शकतो ही फॉर्मॅलिटी बघितल्यानंतर, कारण की सगळे सेम डेटा दिलेले आहेत. आपण बघू शकता सेंटरचे ॲड्रेस दिलेले आहेत आणि बघू शकता इथं सेंटर आहे अंदमार निकोबारमध्ये आहे. लोकेशन इथं दिलेलं आहे आणि इथं इन्व्हेंटरी आपण बघू शकता युनिट इथं असणार आहे आणि युनिट वाईज इथं जागा असणार आहे. वॅकन्सी दिलेली आहे 154 वॅकन्सी आहे. 2 नंबर इथं 172 वॅकन्सी आहे. ॲड्रेस दिलेला आहे. तर आपण बघू शकता अशा प्रकारे वॅकन्सी असणार आहे. आणि त्याचप्रमाणे अंदमान निकोबारसाठी आपण बघू शकता इथं 172 वॅकन्सी आहे. तर त्याचासुद्धा इथं टाईम टेबल दिलेला आहे. कोणकोणते तिथं अप्लाय करू शकतात स्टेटवाले बघू शकता इथं दिलेलं आहे. तर एज क्रायटेरिया बघू शकता आपण इथं. एज क्रायटेरियामध्ये आपण बघू शकता 18 ते 42पर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला ग्राउंडसुद्धा असणार आहे. तर 10वी पास पाहिजे आपल्याला बघू शकता. जनरल ड्युटीसाठी क्रायटेरिया दिलेला आहे. सेकंड सोल्जर क्लर्कसाठी आपण बघू शकता 12वी उत्तीर्ण पाहिजे. आर्ट सायन्स कॉमर्समध्ये कोणतंही चालतं. 3 नंबरमध्ये आपण बघू शकता इथं ट्रेडमॅनसाठी तर 10वी पास पाहिजे आपल्याला बघू शकता. आणि 3 नंबरची वॅकन्सी आपण बघू शकता इथं ट्रेडमॅनसाठी हाऊसकीपिंग 8वी पास पाहिजेत आपल्याला. तर अशा प्रकारे क्वालिफिकेशन आहे. अदर क्रायटेरिया जे आहे आपण बघू शकता इथं एनेबिलिटी दिलेली आहे. तर फिजिकल जे असणार आहे फिजिकलमध्ये स्टँडर्ड असणार आहे आपण बघू शकता. हाईट इथं दिलेली आहे 160 सेंटीमीटर तर 157 सेंटीमीटर डोमेसाईल आपण बघू शकता इथं. तर एज रिलॅक्सेशनसुद्धा दिलेलं आहे. 160 सेंटीमीटर जर तुमची हाईट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकता 157 सेंटीमीटर जी हाईट आहे त्यांना सूट आहे. मणिपूरमध्ये आपण बघू शकता गोरखा जे आहे त्यांना इथं सूट आहे. रिलिजन जे आहे चेसमध्ये आपण बघू शकता 82 सेंटीमीटर ते 77 सेंटीमीटर पाहिजेत आपल्याला. आणि वेट आपण बघू शकता आर्मी मेडिकलनुसार स्टँडर्डनुसार आपल्याला वेट पाहिजे आपलं. तर फिजिकल स्टँडर्ड आपण बघू शकता एक सर्व्हिसमॅनसाठी इथं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ट्रेड टेस्ट बघू शकता आपण इथं क्लर्कसाठी दिलेलं आहे आणि ट्रेडमॅनसाठी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे फिजिकलचे टेस्ट असणार आहे आपण बघू शकता जे रनिंग असणार आहे. फिजिकल टेस्ट 100 मार्काचं असणार आहे रनिंग. 18 ते एज क्रायटेरिया त्याला टायमिंग दिलेला आहे मार्क दिलेला आहे आणि रिमार्क केलेला आहे इथं. 18 ते 30पर्यंत ज्यांची एज आहे त्यांनी 5 मिनिट 30 सेकंद दिलेला आहे त्याला मार्क दिलेले बघू शकता आपण इथं. 60 मार्क दिलेले आहे 5 मिनिट 31 सेकंदपासून तर 5 मिनिट 45 सेकंदापर्यंत जे येतं त्यांसाठी 40 मार्क आहे. आणि 5 मिनिट 46मध्ये आपण बघू शकता फेल होऊ शकतो आपण इथं. तर अशा प्रकारे दिलेलं आहे. 18 ते 30पर्यंत 5 मिनिट आणि 45 सेकंदपर्यंत टायमिंग दिलेलं आहे. तर 31 एज ते 42 एजपर्यंत आपण बघू शकता 6 मिनिटं टाईम दिलेला आहे. 6 मिनिट ते 15 सेकंद त्यांना 60 मार्क दिलेले आहे. तर एज क्रायटेरियानुसार इथं मार्क आपल्याला भेटणार आहे. 6 मिनिट 30 सेकंद बघू शकता 40 मार्क आहे. 6 मिनिट 31 फेल आहे आपण बघू शकता. फुल ऑप्स दिलेले आहे आपण बघू शकता इथं 18 ते 30 आणि 31 ते 42 इथं मार्क दिलेले आहे. हे एज आहे आपण बघू शकता. आपल्याला 10 पुलअप्स लावायचे आहे इथं
आणि त्याला मार्क दिलेले आहे. आपण बघू शकता इथं 10+ जर ॲक्युरेट लावले आपण तर 40 मार्क आहे. 9 जर लावले 33 आहे. 8 जर लावले तर 27 आहे. 7 जर लावले तर 21 आहे. आणि 6 जर लावले तर 16 आहे. 5च्या कमी जर लावले तर आपण फेल येतो. इथं बघू शकता 31 ते 42 क्रायटेरिया म्हणले आहे, ज्यांना 9 पुलअप्स लावायचे आहेत. 40 मार्क आहे. 8 जर लावले तर 33 आहे. 7 जर लावले तर 27 आहे. आपण बघू शकता इथं. आणि 4 जर लावले तर आपण फेल आहे. तर अशा प्रकारे आहे TAची भरती. तर याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे, बघू शकता. एवढं आपलं फिजिकल क्रायटेरिया होणार आहे. त्याच्यानंतर मेडिकल स्टँडर्ड वगैरे आणि बघू शकता इथं जनरल ड्युटी इथं दिलेलं आहे. ट्रेडमॅनसाठी जनरल अवेअरनेस दिलेलं आहे. आपण जनरल सायन्स मॅथमध्ये दिलेलं आहे. किती मार्काचा आहे क्वेश्चन ते दिलेलं आहे. 20 मार्काचे क्वेश्चन असणार आहे. प्रत्येक मार्काला 2 मार्क असणार आहे. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असणार आहे. तर एक्झामबद्दल इथं माहिती दिलेली आहे. आपण बघू शकता, सगळं काही चेक करू शकता. तर आपण बघू शकता इथं खाली पण दिलेलं आहे जनरल ड्युटी सोल्जरसाठी. आपण बघू शकता जनरल ड्युटी सोल्जरसाठी आणि दिलेलं आहे. 10वी पासवाल्यांसाठी इथं अभ्यासक्रम दिलेला आहे. सब्जेक्ट मार्क दिलेले आहे, मॅक्झिमम मार्क दिलेले आहे. आपण बघू शकता जनरल अवेअरनेस सायन्स आणि मॅथ. आपण बघू शकता इथं 100 मार्काचा टेस्ट असणार आहे. 50 क्वेश्चन असणार आहे. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असणार आहे. पासिंग मार्क कम से कम आपण बघू शकता कमीत कमी 32 पाहिजे आपल्याला इथं. तर बघू शकता इथं सगळं काही दिलेलं आहे. 10वी पासवाल्यांसाठी अभ्यासक्रम असणार आहे, बघू शकता. तर सगळं काही आपण बघितलेलं आहे. आपण बघू शकता इथं टोटल ज्यांचा अभ्यासक्रमामध्ये आपण बघू शकता कोणते विषय असणार आहे, किती मार्काला काय असणार आहे, सगळं काही आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. डॉक्युमेंट रिक्वायरमेंट आपण बघू शकता इथं. डॉक्युमेंट जे आहे बर्थ सर्टिफिकेट, एज्युकेशन सर्टिफिकेट, जेवढे पण एज्युकेशन झालं तेवढे सर्टिफिकेट आपल्याला सोबत ठेवणं आहे, ओरिजिनल आणि झेरॉक्ससुद्धा, कारण की ओपन रॅली आहे. आणि कास्ट सर्टिफिकेट वगैरे ठेवणे आपल्याला. मॅरिट स्टेटस त्याचेसुद्धा डॉक्युमेंट्स आपल्याला क्लिअर ठेवणं आहे. स्पोर्टमध्ये आहे त्यांना स्पोर्ट्स सर्टिफिकेट त्यांना लाव जोडायचं आहे. त्याच्यामध्ये मला नक्कीच फायदा भेटणार आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड आपण बघू शकता. ओरिजिनल आणि फोटो कॉपीसुद्धा न्यायची आपल्याला. तर सगळे काही आपण ऑफिशियल डिटेल बघतोय. आणि ओपन रॅली असणार आहे, ऑफलाईन भरती असणार आहे. डायरेक्ट तुमचे सगळे काही डॉक्युमेंट तिथं चेक होणार आहे. झोन दिलेले आहे आपण बघू शकता इथं. 1st, 2nd, 3rd आणि 4 नंबर आपण बघू शकता. 4 झोन दिलेले आहे, 5 आपण बघू शकता इथं. तर झोन वाईज ही वेकेन्सी पडणार, सगळी भरती होणार आहे. आपण बघू शकता बॉडी टायटूसाठी सर्टिफिकेट दिलेलं आहे आपल्याला. तर याची प्रिंट काढून घ्यायची. याची प्रिंट आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे, PDF पूर्ण. तर याची प्रिंट न्यायची आपल्याला बॉडी जर टायटू असेल तर. आणि आपण बघू शकता काही फॉर्मॅलिटीज आहे, टायटूबद्दलच आहे. लिस्ट ऑफ एज्युकेशन बोर्ड्स आहे, म्हणजे महाराष्ट्र बोर्ड, आंध्र प्रदेश बोर्ड आपण बघू शकता. डिटेल इथे दिलेली आहे. ऑल स्टेटबद्दल हे सगळं काही माहिती आहे. 27 याचं PDF आहे सगळं काही. रिलेशनशिप FTV आहे एक आपण सुद्धा. तर सगळे काही डॉक्युमेंट्स आपल्याला न्यायचे आहेत. आणि स्पोर्टमधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दलही माहिती आहे. जे स्पोर्ट गेम आहे ते इथे लिस्ट दिलेली आहे, ते अप्लाय करू शकतात या लिस्टमधले. आपण बघू शकता सगळी काही लिस्ट आपल्यासमोर आहे. तर खूप जास्त स्पोर्टवाले आहे, बघू शकता 30 युनिट दिले आहे. तर यामधले आपलं कोणत्याही स्पोर्टमध्ये असेल तर आपण तिथे अप्लाय करू शकतो. त्याचा फायदा आपल्याला नक्कीच या ठिकाणी होणार आहे, या भरतीमध्ये त्याचा फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे सगळी काही माहिती आपण ऑफिशियल दिलेली आहे आणि सगळी माहिती आपण डिटेलमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा. 15 तारखेपासून ओपन रॅली चालू होत आहे, तर माहिती सगळ्यांना पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.